नमस्कार सर्व ध्येयगरांनो. आज आपण याच्यामध्ये पुढील विषयांचं ॲनालिसिस पाहत आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण भारतीय राज्यघटनेचं ॲनालिसिस पाहत आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या विषयाचं म्हणजेच अर्थशास्त्राचं ॲनालिसिस पाहणार आहोत. तर इथं जे राज्यघटनेचे प्रश्न आहेत ते कंबाईनला साधारणतः 10 प्रश्न येतात. त्याचं आपण ॲनालिसिस लगेच पाहून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तर हा जो पहिला प्रश्न आहे तो होता घटना समितीच्या अध्यक्षांविषयी विचारला आहे. तर जे घटना समितीचे अध्यक्ष होते आपल्या भारतीय राज्यघटनेचे ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात घ्या. तर मग राजेंद्र प्रसाद घटना समितीबरोबरच अजून कशाचे अध्यक्ष होते तर कामकाज नियमन समितीचे होते, त्यानंतर सुकाणू समितीचे होते आणि ज्या दुय्यम समिती होत्या त्यातले वित्त व कर्मचारी समिती आणि राष्ट्रध्वजा समिती संबंधीची हंगामी समिती याचे अध्यक्ष होते. त्यानंतर कन्हैयालाल मुंशी हे सुकाणू समितीचे हंगामी अध्यक्ष होते. कामकाज कर्म समिती जे दुय्यम आहे तिचे अध्यक्ष होते. वल्लभभाई पटेल हे प्रांतिक राज्य घटना समितीचे अध्यक्ष होते. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. समिती आणि समितीचे अध्यक्ष याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि याच्यावरती प्रश्न विचारताना हा जो प्रश्न विचारला आपण यालाच जोड्या लावामध्ये कन्वर्ट करून विचारला जाऊ शकतो जोड्या लावण्यासाठी. त्याच्यामुळे मग समितीचा अभ्यास करताना 3 अँगलने करा. एक जोड्या लावण्यासाठी करा, एक आत्ता जो प्रश्न विचारला या प्रकारे एक, आणि अजून एक प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे पुढील विधाने तपासा आणि त्यात 3-4 विधानं देतील आणि खाली परत पर्यायी उत्तर विचारतील. पुढचं जो आहे मणिपूर या राज्याची स्थापना वर्ष तर ते 1972 आहे. 1972ला मणिपूर राज्याची स्थापना झालेली आहे आणि 72ला फक्त मणिपूरची नाही तर तब्बल 3 राज्यांची स्थापना झालेली आहे. त्यातलं मणिपूर जे आहे ते 19वे राज्य आहे. 20वे राज्य म्हणून त्रिपुराची स्थापना झाली आणि 21वे राज्य म्हणून मेघालयाची स्थापना झालेली आहे. तर अशा प्रकारे हे आहेत स्थापन झालेले राज्य. पुढचं जे आहे त्याच्यामध्ये मग अजून आपल्याला ऑप्शन दिलं की 63ला कुणाकुणाचं आहे तर 1963ला आपण पाहतो नागालँड 16वं राज्य आहे. हे नागालँड 16वं राज्य आहे. त्याच्यानंतर 75ला 22वे राज्य सिक्कीम आहे आणि 1987ला 3 राज्य आहेत. 23वा मिझोराम, 24वा अरुणाचल प्रदेश, 25वा गोवा. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये आपले भरपूर राज्य पाहून झालेले आहेत. हा प्रश्न देखील जोड्या लावायला विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे. आता बिनचूक आहे प्रश्न वाचताना नेहमी काळजी घ्यायची. आयोग अशा शब्दांमध्ये आपल्याला गुरफटून ठेवतं की इथं आपलं चुकू शकतं. समजा आता बिनचूक आहे, खरे नाही असे नाही, असत्य आहे असे नाही, सत्य आहे असे नाही, असे उरपाटे प्रश्न टाकून कन्फ्यूज होतं. परंतु हा चान्स इंग्लिशमध्ये भेटत नाही आयोगाला विचारला. म्हणजे हा जरी मराठीत प्रश्न असला तरी खाली इंग्लिशमध्ये पण प्रश्न असतो आणि तो जो इंग्लिश प्रश्न असतो ना त्याच्यावरती भर द्यायचा आपण. हे असे बिनचूक असलं काय आलं काय इंग्लिशमध्ये बघून घ्यायचं. तिथं 2 शब्द असतात, करेक्ट आणि इनकरेक्ट किंवा ट्रू आणि फॉल्स, बस एवढंच. त्याच्यामुळं मग ते सोपं पडतं. तर मग त्याच्यावरती भर द्यायचा आणि हे बिनचूक ऐवजी इंग्लिशमध्ये वाचून घेतलं तर अजून सोपं जातं. आणि मग इथं आपल्याला जो प्रश्न विचारला याच्यामध्ये काय झालं नेमकं की प्रश्न रद्द आपण फक्त त्याच्यामुळे केलं. इथं चूक विचारायला पाहिजे होतं आणि ते 62 कलम उत्तर आलं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न रद्द. तर मग आता आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात. 33वा प्रश्नात आपला 34पासून आपण सुरू करतो. 34वा प्रश्न कोणते विधान चुकीचे आहे. तर याच्यामध्ये चुकीचं विधान आहे ते आहे ब नंबरचं. पहिलं विधान, लना बोंगेरवार समितीची स्थापना 2 एप्रिल 1970 रोजी झाली. बरोबर आहे. 2 एप्रिल 1970ला झाली लना बोंगेरवार. बरोबर आहे. केंद्र सरकारने पंचवर्ष शिफारशी संबंधी समिती स्थापली. तर इथं कन्फ्युजन होतं. ते केंद्र सरकार नसून महाराष्ट्र राज्याने नेमलेली समिती होती आणि इथं गुगली टाकली आपण आयोगासारखी आणि इथं बरेच जण मला वाटते चुकले असतील. ज्यांचं बरोबर आलं आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि व्ही मंडलेकर या समितीचे सचिव होते. तर होते व्ही मंडलेकरच समितीचे सचिव होते. त्याच्यामुळे हा प्रश्न एकदम आयोगाच्या दर्जाचा आपण टाकलेला होता. ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न बघूयात 35 नंबरचा. आणि 35 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे
भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे काय नमूद केलं होतं एक मिनिट की कोणत्या अनुच्छेदाप्रमाणे एखाद्या वर्षी आरक्षित जागा भरल्या न गेल्यास पुढील वर्षी ठीक आहे म्हणजे त्या रिक्त जागा म्हणून स्वतंत्र गट म्हणून भरता येतात. तर तो आहे कलम 16(4)B. ही तरतूद कलम 16(4)B मध्ये आहे आणि 81वी घटना 2000 नुसार हे टाकलेले आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचं जे कलम आहे 16(4) मागासवर्गीयांसाठी पदे व नियुक्ती आरक्षण राज्य तरतूद करतं. 16(4)A मध्ये SC आणि ST जे आहेत त्यांची पदोन्नती आहे आणि 16(5) मध्ये धार्मिक तरतूद आहे की धार्मिक संप्रदायाच्या संघटनेतील जे पदावरचे व्यक्ती असतात ते व्यक्ती विशिष्ट धर्माशी संबंधितच असतील किंवा असावे ही तरतूद राज्य करणार. तर अशा प्रकारचा तो प्रश्न होता. पुढचा जो आहे खालील विधाने लक्षात घ्या. आता विधाने विचारले तर पर्यायी उत्तर दिलेत खाली. गृहाचा नेता, विरोधी पक्ष नेता, प्रतिनिधी या तीनही पदांचा भारतीय राज्यघटनेत उल्लेख नाही. हे एक विधान होतं आणि ते बरोबर आहे की खरंच उल्लेख नाही आहे. त्यानंतर गृहाचा नेता व प्रतिनिधी या पदाचा गृहाचे नियम व संसदीय कायद्यात उल्लेख आहे पण विरोधी पक्षनेता या पदाचा नाही. इथं आपण टाकले ते गुगली. ॲक्च्युली गृहाचा नेता आणि विरोधी पक्ष नेता या पदांचा गृहाच्या नियम व संसदीय कायद्यात उल्लेख आहे पण प्रतोद या पदाचा उल्लेख नाही आहे. त्याच्यामुळे इथं पाहिजे होतं आणि विरोधी पक्षनेता इथं पाहिजे होतं असं ते कन्फ्युजन होतं. तर तुम्हाला समजलं असेल म्हणजे आपण शब्दाची फक्त फेरफार केला आहे. आयोग अशा प्रश्नांमध्ये शब्दांचा फेरफार करतो किंवा साल दिलेलं असतं सालाचा फेरफार करतो किंवा कलम दिलं असतं कलमाचा फेरफार करतो किंवा म्हणजे एखाद्या गोष्टीत छोटासा फेरफार करतो आणि गुगली करून टाकतो प्रश्नाला. आणि पॉलिटीच्या बाबतीत म्हणजे टिपिकल राज्यघटनेच्या हा विषयाच्या प्रश्नांबाबतीत अशा जास्त गुगल्या असतात हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचे 37वा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सद्यस्थितीत किती आणि सरन्यायाधीश वगळता हे महत्त्वाचं होतं. आता काय झालेलं आहे की सध्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या झालेली आहे 34 बरोबर. पहिली ती होती 31. आता 31 ज्यावेळेस होते ना मूळ घटनेत ती होती 8. मूळ घटनेची 8 होती त्याच्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि 7 इतर न्यायाधीश असे 8 होते. नंतर एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश 30 असे 31 होते आत्ता मागचे आणि आता एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश मिळून झालेत 34. आता इथं प्रश्नात तुम्ही एक कन्फ्युजन लक्षात घ्या की काय इथं सरन्यायाधीश वगळता विचारला त्याच्यामुळं 34मधून एक वगळावं लागेल आणि उत्तर येईल आपलं 33 जे आपलं हे उत्तर आहे 33. आता तुम्हाला समजलं असेल एक सरन्यायाधीश वगळून आपलं उत्तर आलेलं आहे. तर त्याचं उत्तर म्हणजे इथं काय करायचं अशा ठिकाणी प्रश्न नीट वाचायचं की नेमकं काय विचारले. घाई गडबडीत असेल वेळ कमी असेल तर आपण धपकन 34 उत्तर मारून मोकळं होऊ. आपल्याला वाटेल की हां माझं बरोबर आलं आहे 34च उत्तर आहे परंतु ॲक्च्युली ते चुकलेलं असतं कारण की आपण प्रश्न नीट वाचलेला नसतो. प्रश्न जरी नुसता नीट वाचला तरी आपले मार्क्स खूप चांगल्या प्रकारे वाढतील आणि ॲक्युरेसी मेंटेन होईल आणि आपल्याला निगेटिव्ह जाणार नाहीत आपण हे लक्षात घ्या. तर पुढचं आपण आता पुढचे प्रश्न बघते लगेच. आता हा जो प्रश्न 38वा तो होता कलम 243B नुसार त्रिस्तरीय पंचायत राज स्थापनेची घटनात्मक तरतूद करण्यात आलेली आहे. किती लाख लोकसंख्येपैकी कमी लोकसंख्या असलेल्या राज्यात मधल्या पातळीवर पंचायत समिती स्थापन करण्यात येणार नाही. तर त्याचं उत्तर आहे 20 लाख लोकसंख्या. म्हणजे स्पष्ट तरतूद केलेली की 20 लाखापेक्षा जर कमी लोकसंख्या असेल तर तिथे पंचायत समिती स्थापन करण्यात येणार नाही हे लक्षात घ्या. आणि ऑनलाईनर क्वेश्चन आहे त्याच्यामुळे हे लक्षातच ठेवा. पुढचं आहे वित्त आयोगाविषयी विधान योग्य आहे योग्य विचारले योग्य किंवा अयोग्य याच्यावर महत्त्वाचं असतं. प्रश्न नीट वाचत जा. अयोग्य विचारले का योग्य विचारले चुकीचं विचारले बरोबर विचारले करेक्ट आणि इंग्लिशमध्ये वाचले अजून सोपं जातं. तर वित्त आयोगाविषयी पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर पहिलं वित्त आयोग एक पूर्ण न्यायिक संस्था आहे चूक ती पूर्ण न्यायिक संस्था नाही. वित्त आयोग ही अर्धन्यायिक संस्था आहे बरोबर. वित्त आयोग ही अर्धन्यायिक संस्था आहे. वित्त आयोग ही न्यायिक संस्था नाही हे तर चूकच आहे आणि वरीलपैकी एकही विधान योग्य नाही याचा काही विषय नाही. तर ती एक अर्धन्यायिक संस्था आहे लक्षात घ्या. कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात. संरचना जी आहे ती एक अध्यक्ष आणि 4 सदस्याचे 5 जण असतात. राष्ट्रपती नियुक्त करतात आणि जे अर्हता आहे त्यांची सदस्यांची किंवा निवडणूक हे सगळं संसद ठरवते त्याची प्रक्रिया. ठीक आहे. तर हे होतं वित्त आयोगावरचा प्रश्न. आता पुढचा जो आहे तो
40वा प्रश्न आपण बघतो. त्याच्यामध्ये कोणत्या व्यक्तीने राज्यघटनेवर वकिलांचे नंदन अशी टीका केलेली असं विचारले. तर राज्यघटनेवरती वकिलांचे नंदन अशी टीका केलेली आहे की एच माहेश्वरी यांनी. एच माहेश्वरी म्हटलं तर राज्यघटनेला वकिलांचे नंदनवन. पुढचा जो आता के हनुमंतय्या जे आहे हा ऑप्शन 1 नंबरचा, त्यांनी काय टीका केली ते म्हटले होते इंग्लिश घोष विभागाचे संगीत आहे. राज्यघटना म्हणजे इंग्लिश घोष विभागाचे संगीत आहे. लोकनाथ मिश्र म्हटले होते पश्चिमेचे गुलामी अनुकरण आणि पश्चिमेश शरणागती. तर टी प्रकाशम जे आहेत ते म्हटले होते आंबेडकरांचा गांधींच्या जे चळवळीतील जो असहभाग होता तो असहभागाचं त्रुटीचं कारण आहे राज्यघटनेच्या. म्हणजे प्रत्येकाने एक वेगवेगळ्या प्रकारच्या टीका केलेल्या आहेत. आपल्याला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, ऑनलाईनच येऊ शकतो, आयदर जोड्या लावले येऊ शकतो. तर आत्तापर्यंत आपण जे 10 प्रश्न पाहिले 40पर्यंत 31पासून ते होते पॉलिटी विषयाचे. आता लगेच इकॉनॉमिक्स सुरू होत आहे. इकॉनॉमिक्सचा जो पहिला प्रश्न येतो 41 नंबरचा प्रश्न, त्याच्यामध्ये कोणत्या अर्थतज्ञाने सोशल चॉईस थेरी मांडली. आता ही सोशल चॉईस थेरी अमर्त्य सेन यांनी मांडलेली आहे. सोशल चॉईस थेरी लक्षात घ्या, अमर्त्य सेन उत्तर आहे. जॉन लॉक यांनी सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी मांडलेली आहे. कार्ल मार्क्स यांनी थेरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू मांडलेली आहे. आणि केन्स यांनी द जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी मांडलेली आहे. म्हणजे द जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी ही मांडलेली आहे. तर असं प्रकारचं ह्या थेरी आहेत. ह्या 4ही थेरी तुम्ही एका साईडला लिहून पाठ केल्या तरी चालतील. असाच ऑनलाईनर क्वेश्चन किंवा जोड्या लावायला 4 थेऱ्या आणि 4 अर्थतज्ञ असं येऊ शकतं. कोणत्या समितीने महागाई ठरवताना शेतमजुरांच्या किंमत निर्देशांक वापरण्याची शिफारस केली. तर ते पीके वर्धन समिती ही जी समिती आहे दारिद्र्य विषयीची. तर या पीके वर्धन समितीने शेतमजुरांच्या किंमत निर्देशांक वापरण्याची शिफारस केलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर MRP ग्राह्य धरून दारिद्र्य मोजणीला कडवला समितीने. त्याच्या पुढचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे RBIचे कोण कितवे गव्हर्नर जनरल होते. आता हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल विचारले, बरोबर आहे. मग ते भारतीय व्यक्ती असणार आणि ते RBIचे एकूणातले कितवे असणार. तर छान प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे 3रे. कारण की पहिले आणि दुसरे हे जे होते ते भारतीय नव्हते. 3रे जे होते ते पहिले भारतीय होते C.D. देशमुख. 1943 ते 1949 त्यांचा कार्यकाळ होता C.D. देशमुख आणि तेच एकूणातले 3रे होते. आणि जे पहिले होते ते होते ऑसबॉर्न स्मिथ, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे 44 नंबरचा. आपल्याला तो बघतोय आपण 44 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी कोणती पदवी ही बेरोजगारीचे परिपूर्ण चित्र दर्शवते. पदवी नाही. तर पद्धतीमध्ये जे आहे ते नित्यप्रमुख आणि दुय्यम दर्जा ही एक पद्धत आहे. चालू साप्ताहिक दर्जा CWS एक पद्धत आहे. चालू दैनिक दर्जा CDS ही एक पद्धत आहे. आणि यापैकी अशी 4 पर्याय होते. तर इथं लक्षात द्या की कोणती पद्धती ही बेरोजगारीचे परिपूर्ण चित्र दर्शवते. तर ती आहे चालू दैनिक दर्जा पद्धती, हे लक्षात ठेवा. आता चालू दैनिक दर्जा पद्धती हे बेरोजगारीचे पूर्ण चित्र कसं दर्शवते. तर पुढं आपण पाहतो पहिली जी पद्धत आहे ती नित्यप्रमुख आणि दुय्यम दर्जा, युज्युअल प्रिन्सिपल आणि सबसिडरी स्टेटस. याच्यामध्ये नित्यप्रमुख दर्जावरची व्यक्ती रोजगारीत तेव्हा असते जेव्हा ती 365 दिवसांची 183 दिवस प्लस रोजगारीत असते. दुय्यम दर्जावरची व्यक्ती ही 30 दिवस प्लस रोजगारीत असते. तर हा जो आहे UPSS हा व्यक्तिदर आहे. व्यक्तिदर ते व्यक्तीला आपण हे करते. चालू साप्ताहिक दर्जा CWS याच्यामध्ये व्यक्तिदराचे आठवड्यात किमान 1 तास तरी रोजगारीत असावा व्यक्ती. आणि चालू दैनिक दर्जामध्ये CDS हा कालदर आहे. आठवड्यात रोज किमान 4 तास रोजगार मिळाला पाहिजे, हा कालदर आहे. आणि हा कालदरच काय करतो, बेरोजगारीचे परिपूर्ण चित्र दर्शवतो, तो आहे CDS, हे लक्षात ठेवा. त्यानंतर खालील विधाने तपासा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इतर बँकांना अल्पकालीन कर्ज देते व त्यावर व्याज आकारते, ते व्याजाच्या दराला बँक दर असे म्हणतात. तर हे विधान चुकीचं आहे. कारण की बँक दर जो आहे ते दीर्घकालीन कर्ज दिलेलं असतं त्याच्यावरती आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इतर बँकांना दीर्घकालीन कर्ज देते आणि त्यावर व्याज आकारते, त्याला रेपो म्हणतात. चूक. रेपो दर हा अल्पकालीन कर्जावर असतो, अल्पकालीन
ओव्हरनाईट कर्जसुद्धा असतात ती एका रात्रीसाठीचे. तर असे त्याच्यामध्ये आणि ब दोन्ही आणि ब दोन्ही पण नाही, म्हणजे बिनचुकीचं राहतं, म्हणजे सत्य विचारत होतं दोन्ही पण नाही, म्हणजे दोन्ही पण अयोग्य आहे. 46वा जो प्रश्न आपण पाहतोय तो होता 12व्या पंचवार्षिक योजनेत किती दशलक्ष रोजगार निर्मितीचे लक्ष आले होते? तर ते आहे 50 दशलक्ष रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, 12व्या पंचवार्षिक योजनेत 50 दशलक्ष रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आलं होतं, टार्गेट. पुढचं जे आहे ते पुढचा प्रश्न म्हणजे 47वा प्रश्न आणि 48वा प्रश्न. 47वा जो प्रश्न तो महाराष्ट्रात प्रादेशिक ग्रामीण बँकेची सद्यस्थिती संख्या विचारली तर त्या 2 आहेत. एक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक जे औरंगाबादला आहे, दुसरी आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक नागपूरला आहे. हा प्रश्न RRBवरती होता. पुढं जोड्या विचारलेल्या आहेत, जोड्या आपण सविस्तर बघून घेऊयात. लियाकत अली आणि त्यांच्या लियाकत अली खान आणि पुढं जे अर्थसंकल्प त्याच्याविषयी. तर इथं जोड्या जुळवताना तुम्ही जॉन माताही पाहू शकता, लियाकत अली खान, RK षण्मुख शेट्टी आणि CD देशमुख. तर इथं काही जास्त कौशल्य नव्हतं लावायचं. लियाकत अली खान यांनी अंतरिम सरकारचा अर्थसंकल्प मांडले, सगळ्यांना माहीत असतं, म्हणजे चांगलं वाचन असेल तर. अंतरिम सरकार जे होतं स्वातंत्र्याच्या आधीच, त्या अंतरिम सरकारचा अर्थसंकल्प लियाकत अली खान यांनी मांडला होता. त्याच्यामुळं अचं 2 आणि अचं 2 फक्त 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये असल्यामुळं 1 नंबरचं एलिमेंट, 2 नंबरचं एलिमेंट, 3 नंबरचं एलिमेंट झालं. उत्तराला 3 नंबरचा ऑप्शन. जॉन मथाई यांनी काय केलेलं आहे, भारतीय गणराज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. RK षण्मुख शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आणि CD देशमुख यांनी घटनेनुसार निवडलेल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प. ज्यावेळेस इलेक्शन झाले 51-52ला त्यावेळेस घटनेनुसार सरकार निवडलं गेलं आणि त्याचा पहिला अर्थसंकल्प CD देशमुख यांनी मांडलेला आहे. त्याच्या आधी आपलं जे प्रजासत्ताक झालं 26 जानेवारी 1950ला, त्या प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प RK षण्मुख शेट्टी यांनी जॉन मथाई यांनी मांडलेला आहे. आणि स्वतंत्र भारताचा म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिला अर्थसंकल्प RK षण्मुख शेट्टी यांनी मांडलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं लियाकत अली खान यांनी काय केलं, तर लियाकत अली खान यांनी अंतरिम सरकार म्हणजे स्वतंत्र व्हायच्या आधीचे सरकार त्यांचा अर्थसंकल्प मांडला आहे लियाकत अली खान यांनी अंतरिम सरकारचा. असे 4 प्रकार ते लक्षात घ्या, हे पाठच करून टाका. ठीक आहे. पुढचं जे आहे प्रभावी महसूल तुटीचा वापर पहिल्यांदा टिंबटिंबच्या अर्थसंकल्पात करण्यात आला. तर प्रभावी महसूल तुट 2011-12च्या याच्यात करण्यात आलेलं आहे अर्थसंकल्पात. प्रभावी महसूल तुटीचं काय की FRBM कायदे सुधारणा करून या प्रभावी महसूल तूट या संकल्पनेचा वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, महसुली तूट जे असते म्हणजे एकूण महसूल जमा आणि एकूण महसुली खर्च. महसुली जमेपेक्षा महसुली खर्च जास्त झाला तर त्याला महसुली तूट असे म्हणतात. थोडक्यात महसुली जमा 100 रुपये झाली आणि महसुली खर्च 110 रुपये झाला तर निश्चितच किती तूट येणार, 10 रुपये तूट येणार. याला महसुली तूट म्हणतात. ह्या महसुली तूटामध्ये महसुली तूट का असते तर भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेले अनुदाने असतात वजा महसुली तूट. म्हणजे महसुली तुटीत भांडवली मालमत्ता निर्माण करणारी अनुदाने जर हे केले तर प्रभावी महसुली तूट येते, निघून येते. लक्षात घ्या. पुढं 15 वित्त आयोगाविषयी विधाने तपासा. तर 15 वित्त आयोगावर खूपच प्रश्न आता राज्यसभा प्रिलिमला पण होता आणि आपण हे विचारल्याने आयोग अजूनही विचारू शकता. तर त्याच्यामध्ये अनुप सिंग हे अर्धवेळ सदस्य आहेत आणि डॉक्टर रमेश चांद हे अर्धवेळ सदस्य आहेत. तर यातलं बरोबर विचारलं आहे तर याचं उत्तर येणार ऑप्शन फक्त बी बरोबर. बी का बरोबर येणार, कारण की रमेश चांद हे बी का, कारण रमेश चांद जे आहेत हे अर्धवेळ सदस्य आहेत, हे बरोबर आहे. अनुप सिंग हे अर्धवेळ नाहीत, अनुप सिंग हे पूर्णवेळ सदस्य आहेत. तुम्ही बघू शकता 15 वित्त आयोगाचा कालावधी 2020 ते 2025. अध्यक्ष NK सिंग आहेत, सदस्य शशिकांत दास व अनुप सिंग आहेत. बघा, अनुप सिंग सदस्य आणि अर्धवेळ सदस्य अशोक लहरी आणि रमेश चांद आहेत. त्याचे सचिव अरविंद मेहता आहेत. आता ह्या प्रश्नानंतर तुम्हाला 15 वित्त आयोगाचा कोणताही प्रश्न येऊन द्या, तुम्ही चुकलेले नाही पाहिजेत, चुकायला नाही पाहिजे. ओके, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघतोय 51 आणि 52 नंबरचे 2 प्रश्न आपल्याला. तर 51 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे भारताच्या सर्वात मोठ्या परकीय भागीदार देशांचा 2017-18 नुसार अचूक असा क्रम. तर अचूक असा क्रम ओळखताना परकीय भागीदार विचारलेत 17-18 नुसार. तर सगळ्यात मोठ्या म्हणल्यावर चीन 1 नंबर येणार, 2 नंबरला USA, 3 नंबरला UAE,
मग हाँगकाँग आणि मग सौदी अरेबिया हे लक्षात घ्या. तर हे पाठ करून टाका. 2019मध्ये कोणत्या समितीने GDP आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी 2017-18 मानण्यात आला? GDP आधारभूत वर्ष प्रश्न हा 11-12 ऐवजी 17-18 मानण्यात आलेले आहे. मग ती समिती कोणती? तर ती आहे रवींद्र ढोलकिया समिती. रवींद्र ढोलकिया समितीच्या शिफारसीने 11-12 आधारभूत वर्षाऐवजी 17-18 आता आधारभूत वर्ष मानण्यात आलेले आहे 2019 पासून. मग अभिजित सेनगुप्ता समितीने 2004-5 हे आधारभूत वर्ष दिलेलं होतं. अभिजित सेनगुप्ता समिती. के सुंदरम समितीने हे 2011-12 वर्ष हे जे आहे हे के सुंदरमने दिलेलं होतं, लक्षात ठेवा. आणि रवींद्र ढोलके यांनी 17-18 दिले. पार्थ दासगुप्ता समितीने हरित GDPचं शिफारस केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 53 नंबरचा. 1996मध्ये CV रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली पहिला निर्गुंतवणूक आयोग स्थापला. ही एक कन्सेप्ट क्लिअर झाली. तर त्यांनी असं म्हटलं की दुसरा निर्गुंतवणूक आयोग जो आहे तो कुणाच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाला 2001मध्ये? तर ते आहे RH पाटील यांच्या अध्यक्षतेखाली. म्हणजे दुसरा निर्गुंतवणूक आयोग RH पाटील त्याचे अध्यक्ष होते. तर 2001मध्ये स्थापण्यात आलेला आहे. आणि पहिला जो आहे तो पहिला निर्गुंतवणूक आयोग 1996मध्ये स्थापना GV रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली. पुढं 54वा प्रश्न आपण पाहतोय की पहिलं पुढीलपैकी कोणता वक्र, थोडा मोठा करूयात आपण. हा 54वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता वक्र उत्पन्न क्षमता मोजण्यासाठी उपयुक्त ठरतो? आता इथं जे वक्र आहेत 4-5, 2-3 आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये उत्पन्न क्षमता कोणता मोजतो हे आपल्याला बघायचं आहे. तर पहिलं आहे याचं जे उत्तर ते आहे लॉरेंज वक्र. लॉरेंज वक्र जो आहे तो उत्पन्न क्षमता मोजतो. आता पहिला जो आहे तो फिलिप वक्र. फिलिप वक्र काय करतो? महागाई आणि बेरोजगारी दर यांची तुलना करतो. म्हणजे महागाई वाढणं किंवा कमी होणं याप्रमाणे बेरोजगारीचा दर वाढणं कमी होणं याची तुलना फिलिप वक्र करतो. लॅफर वक्र काय करतो? कराचा दर आणि प्राप्त महसूल संबंध. म्हणजे कराचा दर वाढला तर महसूल वाढतोच का? कराचा दर कमी केला तर महसूल घटतोच का? कराचा दर मध्यम ठेवला तर काय परिणाम होतो? ते लॅफर वक्र मोजतो. आणि जो लॉरेंज वक्र आहे तो मोजतो उत्पन्न विषमता. हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या संस्थेच्या अंतिम उद्दिष्ट अत्यंत गरीब देशांना व्याजमुक्त कर्ज देणे? इथं प्रश्न नीट लक्षात घ्या की व्याजमुक्त कर्ज विचारले म्हणजे व्याज नसतं त्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त अत्यंत गरीब देशांना म्हटले. साधा सेन्स आहे. IMFचा तर काही विषयच नाही. एलिमिनेशन कशासाठी वापर करतो का? अत्यंत गरीब देशांना म्हटल्यानंतर आणि अंतिम उद्दिष्ट विचारले. IMFचं असं काहीच अंतिम उद्दिष्ट नाही. त्याच्यामुळे IMF तर तिथं एलिमिनेशन होतं, ऑप्शन एलिमिनेट होतो तिथं. नंतर IDA याचं उत्तर ॲक्च्युली याचं उत्तर IDA आहे. जे 24 सप्टेंबर 1960ला स्थापन झाले. IDA 173 सदस्य आहेत आणि मुख्यतः ग्रामीण देशांनाच कर्ज देते IDA. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर IMF जी आहे ती 1945ला स्थापन झालेली 27 डिसेंबरला. तिचे 189 सदस्य आहेत. त्याच्याखाली IFC जी आहे ती 1955ला स्थापन झाली. सदस्य 185 आहेत. नवीन जो सदस्य 185 होता 2019ला ॲड झाला IFCमध्ये तो आहे तुवालू. आणि IFC जी आहे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन ही विकसनशील देशातील खाजगी क्षेत्राला आर्थिक मदत करते. खाजगी क्षेत्राला, गव्हर्नमेंटला नाही. हे लक्षात घ्या. आणि मिगा जी आहे ही मिगा 1988ला स्थापन झाली. तिचे 181 सदस्य. ती विकसनशील देशात FDI वाढवणे तिचं कार्य. FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असते, परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक हे वाढवणं, तिथं गुंतवणूक वाढवणं याचं काम ही मेगा करते. हे लक्षात घ्या. मग याचं उत्तर आहे IDA. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे. ठीक आहे. आता पुढचं जॉग्राफी सुरू होते. जॉग्राफीचं आपण आणि त्याच्यानंतर करंट अफेअर्स एका वेगळ्या सेक्शनमध्ये पाहतोय. पुढच्या पार्टमध्ये आपण आता इथं थांबतोय. आपण आता पॉलिटी आणि इकॉनॉमीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस पाहिलं आहे. मला असं म्हणायचं की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच. बेल आयकॉन पण दाबा शेजारचा, म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. आणि सगळे व्हिडिओ आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना जास्तीत जास्त पाठवा. सगळ्यांना पाठवा. आपल्या व्हिडिओची लिंक स्टेटसला ठेवा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचू द्या हा उपक्रम. म्हणजे मग आपल्याला अजून दर्जेदार आणि वेगवेगळ्या विषयांचे लेक्चर आपल्याला चालू करायचे आहेत. आमचा पण उत्साह वाढतो ना जर तुमचा पाठिंबा असेल. जास्त विद्यार्थ्यांनी जर आम्हाला सपोर्ट केला, जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं चॅनलला,
आणि सपोर्ट केला आम्हाला, तर आमचाही उत्साह वाढतो, आम्हालाही वाटतं अजून जीव तोडून शिकवावं, अजून चांगलं शिकवावं. त्याच्यामुळे समर्थन राहून द्या, एक पाठिंबा राहून द्या, विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.